मी काय म्हणतो ऐका ना, तुम्हाला मुंडे साहेबांविषयी काय वाटतं? आम्हाला छान वाटतं. मुंडे साहेब चांगला माणूस. बर. सर्व भगवान बाबाचं काम त्यांनी फत्ते केलं. सगळे जे काय असेल ते सगळं काम, बांधकाम असो काही असो. नामदेव शास्त्री बी त्यांनी गादीवर मुंडे साहेबनी बसले. असं आहे का? बर बर बर. नामदेव शास्त्री मुंडे साहेबनी आपले म्हणजे बस नामदेव शास्त्री गादीवर बसत नव्हते, पण त्यांनी आणले. त्यांना सगळं सहकार्य मुंडे साहेबनीच केलं. आणि मुंडे साहेबच गडे आणि भगवान गडे मुंडे साहेबच गडे. नाही, आणि आता हे जे आरोप चाललेत बीड जिल्ह्यामध्ये की वंजारी समाजाला टार्गेट केलं जाते, मराठा समाजाच्या काही नेत्यांकडून थोड्याफार, तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? सुरेश हे दस सगळे आरोप आरोप सुरेश दस खोटे आरोप करतो आहे. बर. सुरेश दस काय नाही, सगळे आरोप सगळे खोटे येते. काही लबाड आरोप आहेत, काही तसे काय आरोप नाही, आता काही पुढच्या बारीन ते निवडून येऊ शकतो का? नाही. निवडून नाही येऊ शकत. त्यांना वंजारी समाज मतदान, माळी समाज मतदान करणार आहे का? धनगर समाज करणार आहे का अजिबात नाही. मतदान? सर धनगर ते एक होणार आणि पुढच्या वर निवडून नाही येणार. सुरेश धसला पुढच्या वेळेस पाडणार पाहणार 100%. 100% आणि हे तुम्ही ठरवलंय ठरवलं. बस म्हणजे पूर्ण समाजाने ठरवलंय, या सर्व 3-4 हा समाजाने. समाजाने सर्व वंजाऱ्या समाजाने ठरवलंय. आपल्याच माणसाने माणूस निवडून दिला ना आपल्यावरच उलटला. त्याच्यासाठी त्याला ती सजा देणं आपलं काम आहे. सहज काम आहे. बरोबर. थँक्यू वाघसाहेब, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. हा तुमचं युट्यूबच्या वतीनं आणि व्हॉट्सअपच्या वतीनं हार्दिक स्वागत स्वागत. आणि धन्यवाद. धन्यवाद. श्री क्षेत्र भगवानगड परिसर, पत्रकार न्यूज, कीर्तने. धन्यवाद. धन्यवाद. सरपंच नाही काय, ते काय आमदार नाही काय.